Let's just say it was Guardians of Galaxy in DC universe. In DC disguise. असं काही नव्हतं ते तुझं. उडणारा सुपरमॅन उडून झाल्यावर त्याचे केस उडाल्यासारखे असतात. हो. त्याचं हो, थँक गॉड यार. राईट. अरे बाईकने 2 गल्ली गेल्यानंतर माणसाचे केस असे झिपऱ्या कुत्र्यासारखे होतात आणि ह्यांचे सुपरमॅन. नमस्कार, गोंधळच्या पहिल्या मूवी रिव्ह्यूमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत सुपरमॅन 2025मध्ये जो आला आहे तो म्हणजे जेम्स गनचा सुपरमॅन. रोहन, हा मूवी आज आपण जेव्हा सकाळी बघायला गेलो, बाय द वे आपण एवढ्या सकाळी उठून बघायला गेलो आहे, आय थिंक इट वॉज वर्थ इट. इट वॉज वर्थ इट. काय राईट. म्हणजे तर जेव्हा आत आपण गेलेलो, हां, व्हॉट वर युअर थॉट्स अबाउट इट? So what were your thoughts about this movie when we माय watched it? थॉट अबाउट दिस मूवी ॲक्च्युली फार मिक्स थॉट होते पहिल्यापासूनच. कारण जेम्स गनचे ओव्हरऑल इंटरव्ह्यूज आणि हे सगळं जेव्हा चालू झालेलं आणि मूवीजचे स्टिल्स आणि प्रोमोज पण जेव्हा यायला लागलेले, मला एवढं कॉस्ट्यूम वाईज तो आवडला नव्हता. सुपरमॅनचा कॉस्ट्यूम मला नव्हता आवडला. लूज पण होतात विच यू आर नॉट यूज टू. एक्झॅक्टली. आणि मग हेनरी कॅविलच्या आयकॉनिक स्ट्रक्चरनंतर, स्ट्रक्चर्ड सुपरमॅन नंतर असा लूज आणि असा कॅज्युअल सुपरमॅन येणं एवढं अफिलिंग नव्हतं. बट मॅन डेड जेम्स गन प्रूव्ड मी रॉंग. And what do you think, like what was the first vibe that you got the moment we started the movie? I will just, if you ask me to summarize this in one word, James Gunn vibe. Yeah, it was James Gunn being It had James that Gunn. typical James Gunn Yeah, vibe, it which was- was so good. जर युनिवर्स सेम असतं तर इट कुड हॅव बीन कॉल्ड गार्डियन्स ऑफ Guardians of गॅलेक्सी Galaxy. पार्ट 4. Agreed. कॅमेरा हँडलिंग वॉज एक्झॅक्टली लाईक गार्डियन्स ऑफ गॅलेक्सी. फाईट सिक्वेन्स तर आयकॉनिकली Iconic सेम moments होते होते. यार. Yeah. आयकॉनिकली सेम होतं. Right? So, certain casting. बँग ऑन. Let's start with Superman. आय मीन The casting जसं- which broke the internet for a day in 2 parts and then it continued for years. नो सी, माझा प्रॉब्लेम त्याच्याबरोबर कधीच नव्हता कास्टिंग बरोबर. कारण त्याच्यामध्ये तो 50sचा सुपरमॅनचा लुक आहे. स्क्वेअर जॉ, तो एक छोटासा जो कल येतो केसाचा पुढे, आणि ओव्हरऑल त्याची जो एक बॉय स्काउट एक पर्सनॅलिटी आहे ती राईट. त्याच्याकडे ही आहे. बॉय नेक्स्ट डोअरचा जो लुक येतो तो हां, त्याच्याकडे फक्त ब्लू आय नाहीये. हां, ते ठीक आहे. दॅट वी कॅन. ठीक आहे. हां, कारण कोणाचेच आय गेस नव्हते. आय कुठले थिंक वी शुड बी हॅपी की उडणारा सुपरमॅन उडून झाल्यावर त्याचे केस उडाल्यासारखे असतात. हो. त्याचं हो, थँक गॉड यार. राईट. अरे बाईकने 2 गल्ली गेल्यानंतर माणसाचे केस असे झिपऱ्या कुत्र्यासारखे होतात आणि ह्यांचे सुपरमॅन उडतायत. आणि सी, ब्रँडन रूथच्या सुपरमॅन बरोबर तोच प्रॉब्लेम होता. हा माणूस पूर्ण जग फिरून आलाय, गोल फिरून. ती त्याच्या बट केसाची अशी एक बट तशी आहे तशी आहे आणि एक चिकटवल्यासारखी. आणि तारही उभी नाही राहिली त्याच्या केसांची. राईट. आय मीन लेट्स मूव्ह ऑन. another thing, what did you feel about Superman as a character? म्हणजे I think it was much more accurate to comics than any other version we have seen. येस. झॅक स्नायडर ना ॲक्च्युली, मी सॉरी झॅक स्नायडरवरती येतोय परत, किंवा लेट्स से की झॅक It's स्नायडरवर fine, येतोय कारण आता हा क्लोजेस्ट त्याच्याबरोबरच कम्पॅरिझन. कम्पेअर त्याच्याबरोबर झॅक स्नायडरने खूप प्रयत्न केला त्याला ह्युमन दाखवायचा, पण त्याने फक्त इमोशन पार्ट आणायचा प्रयत्न केलेला त्याच्यात. व्हेरॅज सुपरमॅन कधी ह्युमन्स बरोबर करू शकतो कनेक्ट, जे त्याने ॲक्च्युली कॉमिकमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. त्याच्या सुपर पॉवर जरी लहानपणापासून दिसत होत्या तरी थ्रूआउट त्याला त्याच्याबरोबर स्ट्रगल करावं लागलं. बरोबर. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याची ह्युमॅनिटी दिसून आली की त्याला कळलं की आपल्यालाही स्ट्रगल्स आहेत तसेच लोकांनाही स्ट्रगल्स आहेत. वेगळा स्ट्रगल असणार पण. ठीक आहे. Yeah. बऱ्याचदा त्याने कॉमिक्समध्ये बोलून दाखवलंय की मला असं वाटतंय की मी पुठ्ठ्याच्या घरात राहतोय, जिकडे मी जराचा जोर जास्त लावला तर काहीही तुटू शकतं. बरोबर. राईट. जेम्स गनच्या ह्याच्यामध्ये हे आता ह्या मूवीत, कारण ह्या मूवीत फॉर दोज हू डोंट नो, आय थिंक आधीपासून माहिती आहे म्हणून इट्स नॉट अ स्पॉइलर, पण या मूवीमध्ये त्याचं ओरिजिन स्टोरी दाखवली नाही दाखवली त्यांनी. बघ, जेम्स गनने या मूवीमध्ये अजिबात अज्युम केलं नाहीये की त्याची ऑडियन्स इडियट आहे. बरोबर. त्याने ॲक्च्युली उलटं अज्युम केलं. त्याला माहिती आहे त्याची ऑडियन्स कुठली आहे, त्याला माहिती आहे कोण बघायला येणार आहे. जेव्हा आयर्न मॅनचा मूवी आलेला तेव्हा आयर्न मॅन हा
पब्लिकली तेवढा नोंद नव्हता. हो, पण जर तू जॉन फेव्हरोचं डायरेक्शन बघितलंस त्याच्यामध्ये पण, तर ते डायरेक्शन असं आहे ना की त्याला पण माहित होतं की त्याचं ऑडियन्स कोण आहे. हो, पण माझं म्हणणं आहे की ओरिजिन स्टोरी दाखवण्याचा इम्पॉर्टन्स आयर्न मॅनला खूप होता, राईट. हाच कॉल मार्वलमध्ये पण घेतलेला स्पायडरमॅनला, आत्ता जो लेटेस्ट वाला स्पायडरमॅन आहे, की न दाखवता डायरेक्टली इंटिग्रेट करायचं. नो, वी हॅव सीन इट मल्टिपल टाइम. आणि आय थिंक ज्यांना एकदम ती परफेक्ट स्टोरी नसेल जरी माहीत सुपरमॅनची ओरिजिन, आय थिंक एव्हरीवन नोज राईट दॅट ही इज अन एलियन. आय थिंक दॅट इज एव्हरीवन नोज. तुम्हाला ते दरवेळी दाखवायची गरज नाही. 4 लाईनी सुरुवातीला टाकून मूवीच्या त्यांनी अख्खी ओरिजिन स्टोरी कव्हर केलेली. त्यांनी फक्त तीच ओरिजिनल स्टोरी नाही कव्हर केली. आणि वॉट इज द ब्युटिफुल पार्ट ऑफ दिस मूवी ना शारंग, त्यांनी कॅरेक्टर एस्टॅब्लिश असं हा आलाय, हा आहे असं नाही केलंय. मूवी बरोबर त्याचं कॅरेक्टर काय आहे, कसं आहे, कोण ही माणसं आहेत, कशी आहेत, ते एक्सप्लेन होतंय. बरोबर. लेक्स लुथर हे सगळं का करतोय ते त्याच्या कन्व्हर्सेशन्समुळे एक्सप्लेन होतंय. बरोबर. इवन दो त्यांनी कधी हे एस्टॅब्लिश नाही केलंय हिस्ट्रीमध्ये, मागे बॅक स्टोरी जाऊन नाही दाखवली. राईट. त्यांनी माहिती, त्यांनी हे केलं, अजून केलं की लोकांना माहिती आहे लेक्स लुथर कोण आहे. बरोबर. ठीक आहे. पण लेक्स लुथरचे हे करण्यामागचे इंटेन्शन्स काय आहेत. जेव्हा तो लेक्स लुथर, आता स्पॉइलर होईल कदाचित, जेव्हा तो म्हणतो की मला माहिती आहे मी एनबीमुळे करतो हे सगळं, पण ते माझं ह्युमन इमोशन आहे. बरोबर. आणि तेच मला कुठेतरी घेऊन जाणार आहे पुढे. राईट. त्यामुळे मी त्याला एम्ब्रेस करतोय. सो हा जो कॅरेक्टर आर्क आहे ना, तो हिस्ट्री न देता हा कॅरेक्टर डेव्हलप करणं, हे त्याने प्रत्येक कॅरेक्टर बरोबर केलंय जेम्स गनने. बरोबर. इट्स अ लिटिल बिट ऑफ स्पॉइलर, बट वॉचिंग लेक्स लुथर शेड टीयर, that moment, Lois Lane as a character, human, being human. What do you think about Lois Lane, right? Such a well casted, well written. See, मी तुला सांगतो काय सीन आहे त्या गोष्टीचा. पण नाव दॅट युअर आस्किंग, ती मार्वलस मिसेस मेझल नावाची एक हे करते आहे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग गाईज, त्या शोचं नाव कदाचित मी चुकीचं घेतलं असेल. त्याच्यामध्ये ना ती थोडी एजी ॲक्ट करते. ते कॅरेक्टर थोडं एजी ॲक्ट करतं, हातवारे आहेत, बॉडी लँग्वेज जास्त आहे, बिकॉज ती कॉमिक आहे आणि ती फ्रस्ट्रेटेड हाऊसवाईफ वगैरे आहे म्हणून कदाचित असेल. पण मॅन, द शिफ्ट, द चेंज ना, तो पाकिस्तानी मीम आहे ना, हालात बदल दिए जज्बात बदल दिए टाइप्स, तसं आहे ते. कारण तिने एवढी सटल, एवढी हाऊ लुईस लेन इन कॉमिक्स इज, तसंच खूप म्हणजे शी वॉजंट जस्ट अ कंपॅनियन फॉर सुपरमॅन विदाउट गोइंग टू वोक ना. इट वॉज अ गुड पोर्ट्रेल ऑफ फेमिनिझम. डिसिजन मेकिंग, स्टँडिंग फॉर हर थॉट्स, फॉर द पर्सन शी इज चूजिंग, हे सगळं म्हणजे आय मीन हॅट्स ऑफ यार, हॅट्स ऑफ. 2 कॅरेक्टर्स अजूनही राहिलेत. क्रिप्टो, आय थिंक तो खूप इसेन्शियल पार्ट आहे मूवीतला. स्टोरी फिरते त्याच्यावर, स्टोरी आहे अख्खी क्रिप्टोच्या अराउंड. आय थिंक वेल डन. आणि जस्ट बिकॉज आम्ही रिव्ह्यू करतोय ना, आयमॅक्स नीड्स टू अप इट्स गेम. सो द थिएटर वी सॉ इट इन इज द वडाला आयमॅक्स, मिराज सिनेमास, राईट. आय मीन त्यांनी ते रिओपन केले थिएटर. स्क्रीन इज, द साईज इज गुड, आय वोंट लाय. I don't know यार, साईज इज गुड, बट आय डोंट थिंक दॅट. नाही, द इश्यू इज विथ द प्रोजेक्टर्स. त्यांनी बेसिकली प्रोजेक्टर्स अपग्रेड नाही केलेत. ऑल्सो आय नोटिस समथिंग, बिकॉज आय हॅव वर्कड विथ साऊंड बिफोर. आय डोंट नो इफ यू हॅव नोटिस्ड इट. इट इज नॉट 7.1, इट इज 5.1. आयमॅक्समध्ये 7.1 नसणं, आफ्टर टेकिंग $600 प्लस टॅक्सेस फॉर अ मॉर्निंग 8 o'clock शो इज क्रिमिनल. आय थिंक लॉट्स ऑफ थिंग त्यांनी जे केले आहेत वॉज क्रिमिनल. जेम्स गन मूवी एवढा कलरफुल आहे, तो सुद्धा मी विचार करतो जर मी झॅक स्नायडरचा मूवी बघितला असता तर मला तो दिसला नसता. आपण अंधारात बसलेलो आहेस, राईट. मेन म्हणजे काय असतं ना, 3Dला बिकॉज द ग्लासेस आर डार्क, यू नीड एक्स्ट्रीमली ब्राईट प्रोजेक्टर. त्याच्याकडे लेझर प्रोजेक्टर्स लागतात. PVR IMAX राईट is a very good theater for that. ठीक आहे. The screen size is smaller than this. I agree. But it's a much better experience and 7.1 how it's meant to be. पण ह्याची साईज पण जरा कम्फी सीट्स वगैरे तर होत्या, एकदमच बॅश करून नाही चालणार टू बी ऑनेस्ट. नाही कम्फर्ट वाईज इट वाज व्हेरी कम्फर्टेबल, वॉचेबल, मूवी वॉज वॉचेबल. आपल्याला आवडला यार, नाही असं नाही, वी वर नॉट इरिटेटेड. म्हणजे आय थिंक जर आयमॅक्स मध्ये बघितलं असतं तर अजून आवडला असता.
आयमॅक्स मध्ये इन द सेन्स एनी अदर IMAX, yes, PVR IMAX. राईट, अजून आवडला असता. आय मीन या कम्फर्टेबल होतं, बट डोळ्यांना स्ट्रेसफुल होतं. इफ यू नोटिस्ड इंटरवल पर्यंत आपण थोडे थकले. या कारण अंधारात बघत होतो आपण. Exactly. So James Gunn movie is bright movie, and let me still emphasis on that. yeah, it's a very bright movie, right? It's a comic book. Let's just say it was Guardians of Galaxy in DC universe. In DC disguise. Right. काही नव्हतं ते दुसरं. Right. मला स्पॉइलर वर जायच्या आधी व्हिज्युअल्स आणि म्युझिक बद्दल बोलायचं. Amazing is one word. The old iconic music, right? जॉन विलियम्सने जे दिलेलं आजच्या काळाला व्हेरी नॉस्टॅल्जिक, आणि त्यांनी त्याला आजच्या हिशोबाने ट्रीट केलंय. राईट, आय मीन इफ यू थिंक अबाउट इट, त्या म्युझिकचा टेक खूप वेगळा आहे आता. इट्स अ कम्प्लीट डिफरंट टेक ऑन दॅट म्युझिक. दॅट्स व्हॉट जेम्स गन डज ना. आता त्याचे पॉप कल्चर रेफरन्स आहेत, US चे आहेत, आय अंडरस्टँड, बट वी हॅव टू अंडरस्टँड की त्याचं ऑडियन्स त्याला माहिती आहे कुठलं आहे. राईट. हा मूवी तिकडे तुफान चालणार आहे. हा हिट कारण त्याने गार्डियन्स ऑफ गॅलेक्सी सारखंच इकडे गेलंय. त्याने बॅकग्राऊंड स्कोर्स त्यांचे लोकल सॉंग्स आणि हे सगळे घेतलेत, आणि बऱ्याच जागेवर ते प्ले होताना प्ले होत आहेत. ते स्टोरीमध्ये प्ले होत. बरोबर. असं नाही की बॅकग्राऊंड स्कोर आहे, स्टोरीमध्ये प्ले होतात म्हणून ते चालले. राईट, जस्ट लाईक जेम्स गन. आणि CJ अगेन, लाईक यू मेन्शन्ड, द एंटायर क्रिप्टो, द सुपर डॉग, an entire CJ figure. फॉर तो त्या स्नो बरोबर इंटरॅक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे अख्ख्या मूवीमध्ये. ओके, आय थिंक बिंग पेट ओनर्स यू विल अग्री की आपल्याला खूप इझिली ॲनिमल जेस्चर्स जेव्हा चुकतात, मुवमेंट जेव्हा चुकतात, आपल्याला इमिजिएटली ते पकडलं जातं. यु नो, वी गेट टू नो इट. कुठेच कळलं नाही. एक सीन होता जिकडे थोडासा तो एक्सायटेड जम्पिंग दाखवलाय. कसं होतं माहितीये का तुला, तो किती तू केलंस ना तरी तू CGI मध्ये इम्परफेक्शन नाही आणू शकत. तू ट्राय करू शकतो. नॉट येट. अख्खा कुत्रा तिकडे टाकणं आणि मग त्याच्या बरोबर. नाही, पण इट्स अ वेल डन जॉब. आता तू म्हणशील त्याने उडता कुत्रा आणावा, त्याचं मोशन ट्रॅकिंग करावं. तसं नाही, पण म्हणजे मी आय एम सेइंग इट ऑन अ पॉझिटिव्ह नोट, यु नो, की खूप अमेझिंग काम. अमेझिंग. ओव्हरऑल पण लोकांनी एवढं ट्रोल केलं सुपरमॅन उडतानाचा शॉट. ठीक आहे, जो फिशा कॅमेराने घेतलेला आहे तो, आय डोंट थिंक तो थिएटरमध्ये आपल्याला घाण वाटलेला कुठूनच, कारण तो ज्या मुवमेंटमध्ये आहे. हँकॉक मूवीमध्ये उडायचे लेजेंडरी मूवी फॉर ऑल दोज हू हॅवंट वॉच्ड. ओके, वॉच हँकॉक. आय थिंक वन ऑफ. आणि प्लीज मला ह्याच्यावर तुमचे कमेंट्स हवे आहेत की जे मी म्हणतोय ते तुम्हाला बरोबर वाटतंय की चुकीचं वाटतंय. फ्लाइंग सीन्स वर अमेझिंग इन हँकॉक. येस, अमेझिंग. त्याचा कर्व while flying, त्याचा टर्न, you could see sonic boom, and you could see that he is drunk flying, he is not normally flying, right? ते खूप sonic boom, ते जो ट्रेल स्मोक ट्रेल तो मागे जो सोडतोय त्याला आय डोंट नो काय म्हणतं, कारण आपले जेट्स पण ते सोडतो. सो ते जे आहे, परत क्लाउड अबेरेशन जे आहे वरती जे हॅनकॉक मध्ये आहे, आय मीन जेम्स गनने थोडंसं तिकडे लक्ष दिलं असतं तर पण ठीक आहे. म्हणजे स्टोरी मध्ये काहीच कमी नाही ऍक्च्युली आहे, पण ती स्टोरी ना, जर तू म्हणजे 1 मिनिट असं सगळं जर तू बाजूला ठेवून स्टोरी बघशील, इट्स ओके. आय मीन इट्स अ गुड स्टोरी, एन्जॉयबल आहे. मी तेच बोललो, इट्स अ गुड स्टोरी. इट्स नॉट लाईक माइंड ब्लोइंग अमेझिंग. व्हाय डू यू गो टू जेम्स गन मूवी? व्हाय? म्हणजे तो मसाला मूवी आहे. यू नो ह्युमन इमोशन्स असणार आहेत इकडे. तुझं जसं त्यांनी त्या रॉकेटच्या कॅरेक्टर बरोबर गेले थर्ड पार्ट मध्ये, तसं काहीतरी असणार आहे. फाईट सिक्वेन्स क्रेझी असणार आहे. तो एक सिंगल कॅमेरा अख्ख्या फाईट मधनं फिरणार आहे. तुला माहिती आहे, इकडे तिकडे रक्त उडणार आहे, काहीतरी पार्ट्स निघणार आहेत, लोक पडणार आहेत. राईट. आणि हे जे झालंय या मूवीमध्ये, आणि जे अप्रतिम झालं. आय थिंक इकडे आपण आता थोडं स्पॉइलर टेरिटरीत डाईव्ह करूया, कारण आपले नेक्स्ट सेगमेंट आय थिंक आपल्याला ज्यांनी कोणी नाही बघितलंय, लिगा चला ताबडतोब तिकीट करून निघा आणि 1 मिनिट गेल्यावरती परत या आणि परत पुढचं बघा आणि कमेंट करा कसा वाटला मूवी. तू मगाशी एक प्रश्न विचारलेलास, कारण आता आपण स्पॉइलर टेरिटरी एंटर केली आहे. नाव वी कॅन गो ऑल इन टू दिस. ओके, सो यू मेन्शन कोणता डायलॉग आवडलेला? राईट. आय थिंक लेक्स लुथर त्याला एलियन बोलतो, राईट. तेव्हा तो बोलतो की दिस इज वेर यू आर रॉंग, आणि मग तो एक खूप मोनोलॉग आहे मोठा, आणि तो बोलतो दिस इज व्हॉट मेक्स मी ह्युमन, राईट. आय समहाव फेल्ट
it was James Gunn trying to give a slap in some people's faces. हो या राईट Right? It was straight away that. आणि तू बघ ना, तो नुसतं उभं राहून आहे ना असा गॉडली डायलॉग डिलिव्हरी नाही देते हा, की नाही असं नाही, तू म्हणतेस चुकीचं मी पण. त्याची अख्खी बॉडी लँग्वेज, तो ही इज ट्राईंग टू कन्व्हिन्स लेक्स लुथर की लेक्स प्लीज लिसन टू मी, आय एम टेलिंग यू आय एम मोर ह्युमन. बरोबर. ठीक आहे, ही इज मोर लाईक ही इज बेगिंग टू लेक्स की थांब, तुझं जे ऑब्सेशन आहे, तुझी जी एनव्ही आहे ती थांबव, मी पण ह्युमनच आहे, माझ्याकडे फक्त स्पेशल सुपर पॉवर्स असतील पण आतनं आय एम जस्ट लाईक एनी अदर ह्युमन. राईट. आणि मूवीमध्ये खूप असे सीन्स आहेत. आय मीन मूवी स्टार्ट्स विथ द वे ट्रेलर स्टार्टेड, राईट? सुपरमॅन बिंग सुपर वल्नरेबल, the first fight he ever lost, right? That statement as a start of the movie, such a bold कोण हरवतोय? मॅन इन आर्मर, जस्ट आयर्न मॅन, Iron बेसिकली बल्की आयर्न मॅन, हल्क बस्टर वाला आहे, राईट? ऑलमोस्ट सिमिलर. सिमिलर सूट. पण म्हणजे हा सुपरमॅन जर डूम्सडे बरोबर फाईट करेल तर आय डोंट थिंक सो की तो जिंकेल, म्हणजे सर्व्हाइव्ह पण करेल. हे हळूहळू त्याला गॉड लेवलला तो घेऊन जाणार, म्हणजे हा माझा सन एक्सपोजर त्याचा हे होत जाईल. there are multiple ways he can do it, but I think if he wants to go to that injustice level at some point, I don't think so James Gunn will go to injustice level. never, you feel? I don't think so. तो इनजस्टिस कसं करेल माहिती आहे, जसं जस्टिस लीग वाल्यांनी इनजस्टिसला आणलेलं मल्टी युनिव्हर्स हे करून, मे बी तसं करू शकतो तो इनजस्टिस. पण बरोबर. हा जो सुपरमॅन आहे तो मला नाही वाटत, तो आय थिंक बाय विल ट्राय करेल ही विल अवॉइड करायला, कारण त्याच्या पॅरेंट्सने त्याला सांगितलं आहे, सो ही इज गोइंग टू टेक एक्स्ट्रा प्रिकॉशन, राईट? असं मला तरी वाटतंय. आणि जेम्स गन, नोईंग जेम्स गन की आय एम नॉट, अगेन मी काय असं काय त्याचा लहानपणीचा कॉलेजचा फ्रेंड वगैरे शाळेतला मित्र नाही आहे, नोईंग जेम्स गन म्हणतोय म्हणून, बट जेवढ्या त्याचं मूवीज बघितले त्याच्यामधनं असं वाटतं की तो मल्टिवर्समध्ये आणेल. ओके, बिकॉज यू मेन्शन मल्टिवर्स, what is your say about the cameos in this movie? There were certain cameos. The biggest cameo which I felt is Peacemaker, right? It basically confirms. 1 सेकंडचा होता तो, 1 सेकंडचा कॅमेरा, एक जस्ट टीव्ही वरनं पॅन झाला. हा, पण मग त्याचा पण केवढा रोर आला ऑडियन्स. सकाळचं सॅड जे थिएटर होतं, हा, जिथला ऑडियन्स पण sad बार 1, आय डोंट वॉन्ट टू यूज द आर वर्ड, बट दॅट गाय वॉज क्लॅपिंग फॉर एनिथिंग. नाही, तो अपार्ट फ्रॉम दॅट पर्सन बाकी थिएटर खूप शांत होतं. ते अख्खं थिएटर ते 1 सेकंदाच्या पॅन नंतर राईट. आणि तो जेव्हा ऑब्व्हियसली ते लोक जेव्हा सुपरमॅनला मलिन करत असं, असा मस्त जॉन सिना असा मागे जातो, असा आय ऑलरेडी टोल्ड यू गाईज. सी नाव द थिंग इज की पीसमेकर हा ओरिजिनली हेनरी कॅविल वाल्या जेम्स गनच्या युनिव्हर्समध्ये होता. सो आय एम 100% शुअर इकडे ते मल्टिवर्स अँगल घेणार नंतर. आय एम 100% शुअर. देर इज नो अदर वे टू जस्टिफाय इट ब्रो. देर आर 2 सुपरमॅन नाव. सी असं आहे की वॉट एव्हर गोज इन वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ इज इन वॉर्नर ब्रदर्स मल्टिवर्स, असं मला वाटायला लागलं. तेच मी बोलतोय ना. ठीक आहे, आता अजूनही हे जर तू ओव्हरऑल हँडलिंग बघितलीस ना, आय थिंक रॉबर्ट पॅटिसनचा बॅटमॅन जेम्स गन ठेवेल. पॉसिबिलिटी. त्याचा सेकंड मूवी अनाऊन्स पण झालाय. पॉसिबिलिटी तो ठेवू शकतो. तो म्हणाला आहे की हा फेअरवेल मूवी आहे त्या बॅटमॅनचा, पण कदाचित तो ठेवेलही. 1 cameo is towards the very end, right? I think this is James Gunn setting up the future movies basically. त्याची जी कझिन दाखवले त्यांनी सुपर कारा. आय थिंक ठीक आहे, फन कॅमेओ. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी ऑलरेडी तिला सूट दिलाय आणि ऑलरेडी ती रेडीमध्ये तिने दाखवलंय की ती जाते, फिरते, मजा करते. तिचं मेन काम ऍक्च्युअल कॉमिकमध्ये काय आहे, सुपरमॅनला प्रोटेक्ट करणं. बरोबर. तिला इथे कळलं की याला प्रोटेक्शनची गरज नाही, हा ऑलरेडी मोठा झालाय आणि तिच्याहून मोठा झाला. बरोबर. जे तिकडनं प्लॅनेटमधनं निघताना ते उलट होतं. तो आता इकडे उलट झालं. बरोबर. नाव शी इज लिव्हिंग अ टीनेज लाईफ. त्यांनी ते किती ॲक्युरेट टीनेज लाईफ येते रंग जे आपण मगाशी सोडलेलं, कारण तिकडे स्पॉइलर असता. लेक्स लुथर, राईट? आत्तापर्यंतच्या ह्या सगळ्या मूवीजमध्ये जेव्हा जेव्हा लेक्स लुथर दाखवलाय,
ही इज ऑलवेज शोन इंटेलिजंट बिकॉज ही इज इंटेलिजंट. पण ह्या मूवीमध्ये ते काहीतरी नेक्स्ट लेवलला घेऊन गेले. ठीक आहे, तो स्वतःचं पॉकेट डिमेन्शन बनवतोय आणि ते एवढ्या लेवलला अनस्टेबल असतं तरी तो मल्टिपल त्याचे हे बनवतो, ओपनिंग्स बनवतोय आणि सगळे वर्क करतायत विथ प्रिसिजन. प्लस तो सुपरमॅनशी फाईट करताना त्याचे मूव्स प्रेडिक्ट करतोय. ते तर काय, आणि त्याच्या अल्ट्रामॅनला त्यांनी हे केलंय, त्या मूव्हला नावं दिली आहेत. अँड द नेम्स आर लिटरली अ नंबर फॉलोड विथ अ लेटर. एक्झॅक्टली. तो ते करून सगळ्या मूव्स डिफाईन करतोय. क्रेझी. म्हणजे तो त्याची इंटेलिजन्स लेवल या मूवीत इतकी नीट दाखवलेली. खूप असे हायटेक मशीन्स वगैरे असं त्याने दाखवलंच नव्हतं. राईट. इट वॉज सच अ गुड पोर्ट्रियल ऑफ लेक्स लुथर. हायटेक मशीन एकच दाखवली त्यांनी, त्याची बॉडीगार्ड जी अख्खी मशीन, ती टेक्निकली अख्खी मशीन आहे. तो त्यांनी हे दाखवलं ना, आय थिंक की त्याच्या ब्लड स्ट्रीम मध्ये तो ते नॅनाइट्स घालतो ना. दॅट इज व्हॉट इज शोन. बट नाव शी इज ऑल नॅनाइट्स विथ ह्युमन. नाव शी इज कम्प्लिटली दॅट. आय डोंट नो, आय मीन नोबडी नोज इफ शी इज डुईंग दिस ऑन हर ओन विल की लेग्सने प्रोग्राम केलंय तिला तसं. बिकॉज ऑफ हर आय रिमेंबर्ड वन थिंग. आय थिंक दिस इज द व्हेरी फर्स्ट मूवी ऑफ सुपरमॅन जिकडे क्रिप्टोनाइट सोडून दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने सुपरमॅनला हार्म होताना दाखवलाय. येस राईट. आय डोंट रिमेंबर दॅट एनीवेअर इन एनी अदर मूवी हॅपनिंग. पण ह्याच्यात म्हणजे त्यांनी जे दाखवलंय, आय मीन तिकडे समहाव आपण एक सेकंदा करता विसरलेलो की तो सुपरमॅन आहे. इट वॉज लाईक दॅट स्ट्रगलिंग मॅन, यु नो, चोकिंग ऑन दॅट. पण चोकिंग ऑन नॅनाइट्स त्यांनी बायोलॉजीवर नेलं यार गोष्ट, की तो उलटी करून म्हणजे सी ब्रँडन रूथचा सुपरमॅन कुठे वॉकअप केला मी तुला सांगतो. ॲट द एंड ऑफ द डे ही इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, त्याला सर्वायवल रिफ्लेक्स असणार. यू आर सेईंग की तो एक, आता लेट्स नॉट गो इन टू द डिटेल ऑफ द नेम ऑफ द गन, जस्ट कॉल इट मशीन गन. ठीक आहे, फॉर अ सिम्प्लिसिटी ऑफ द फॅक्ट. which scene you are talking about? या व्हेरी फर्स्ट एंट्री सीन, रिटर्न सुपरमॅन रिटर्न्स. त्याच्यामध्ये तो ही इज नॉट फ्लिंचिंग वाईल गेटिंग शॉट, आणि त्याच्यानंतर एक तो हँडगनची बुलेट सरळ डोळ्यात मारतोय. राईट. ती इथे लागते, ही इज नॉट इव्हन फ्लिंचिंग, तुझ्या डोळ्यात लागते. दॅट इज एक्झॅक्टली वाय आय फील जेम्स गन हॅज डन सम थिंग्स ऑन. या बिकॉज ही हॅज एम्फसिस्ड ऑन मॅन पार्ट इन सुपरमॅन. डोंट यू फील सो की ओरिजिनली जो ट्रेलर मध्ये सीन होता जिकडे त्याला कॅन मारल्यावर ही फ्लिंचेस, राईट? येस. ज्याच्याकरता त्याला एवढं बॅकलॅश मिळालेला जेम्स गनला की तो सुपरमॅन आहे, तो एका कॅनने बट लागू कसं शकतं. एक्झॅक्टली दॅट्स द पॉइंट. ही इज अ मॅन, त्याला सुपर. इट डिडंट हर्ट, राईट? इट डिडंट हर्ट हिम, पण इट वॉज हिज रिफ्लेक्स, राईट? येस. आणि एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज रिफ्लेक्स, राईट. आता हत्तीमध्ये केवढी शक्ती आहे. हो, पण तरी तो हा, तू त्याला काहीतरी फेकून मारला असतो, तो पहिले तो फ्लिंच करायला चिडेल, आणि तुला कुदवेल ती वेगळी गोष्ट आहे. चिडेल ना यार. पण ह्या मूवीमध्ये कारण ते बॅकलॅश झालेला, त्यांनी आय थिंक सेकंड ट्रेलर मध्ये तो सीन चेंज करून त्याचे डोळे ओपन ठेवले, आणि या मूवीत पण ते डोळे ओपन आहेत. बाय द वे, आय थिंक ते नाही करायला पाहिजे होतं. आय थिंक ते बरोबर होतं. इव्हन ह्युमन रिफ्लेक्स होता तो. हे बघ, कुठून तरी ना वी नीड टू ऍक्सेप्ट दिस की लोक ह्याला दरवेळी हेनरी कॅविल बरोबर कम्पेअर करणार. ठीक आहे, आणि तो सुपरमॅन ऑलरेडी गॉड टियर आहे, त्यामुळे हा असा बॉय नेक्स्ट डोअरवाला सुपरमॅन एका I think it was a very fresh take. Very fresh take, bright take. That's why I liked it. Bright take. Pocket Universe thing worked brilliantly. ते मॉन्स्टर्सचे दाखवलेत. अगेन अ व्हेरी जेम्स गन थिंग. ठीक आहे, प्रत्येक मूवीत ते मॉन्स्टर येतात. सी, मी ना तुला एक बॅक स्टोरी देतो. मला काय प्रॉब्लेम होता झॅक स्नायडरच्या मूवीज बरोबर म्हणून, आणि त्यामुळेच हा कॉन्ट्रास्टिंग काय एवढा मला हा का आवडला. सुपरमॅन जेव्हा आला ना, तेव्हा म्हणजे फार परिस्थिती जगाची चांगली नव्हती. वर्ल्ड वॉर आणि सगळं त्याच्यामुळे ना फार स्ट्रगल चालू होते. सो कुठेतरी हा सिम्बॉल ऑफ होप होता वेस्टर्न सिव्हिलायझेशनसाठी, राईट? स्नायडरने ना ते एसेन्स मिस केला. तू त्याचा कॅरेक्टरमध्ये तो दाखवतोस की जो स्टील ही कॅरेक्टर आहे, नर्व्ह जो स्टील आहे, त्यामुळे कदाचित पुढे जाऊन तो नेगेटिव्ह स्पायडरमॅनही बनू शकतो. त्याच्याकडे कदाचित ही पण एक्सप्लेनेशन असेल ते दाखवायची की हा इनजस्टिस युनिव्हर्स आहे, आणि पुढे जाऊन मल्टिव्हर्समध्ये आपण नॉर्मल युनिव्हर्समध्ये येणार. बरोबर. जेव्हा हा इन्व्हेट करेल. बॅटमॅनच्या स्वप्नामध्ये ते येत होतं सारखं. इट वॉज ते एक्सप्लिकेशन चालू होतं, राईट? पण तू अजून करून चालतोस की तुझ्याकडे पुढची 20-25 वर्ष आहे. बरोबर, राईट? त्याला नाही मिळाली कारण तू पहिलाच आयर्न मॅन मुळे मार्वल युनिव्हर्स झाला, नॉट मार्वल युनिव्हर्समुळे की एस्टॅब्लिश केलं. हे बघ, आपल्याला थोडंसं जर आपण त्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला, ही हॅड टू प्ले अ ह्यूज कॅचअप.
ठीक आहे. बट नो ना, दॅट्स व्हॉट्स द माय राईट. सी यू आर जेम्स गन डिड इट मच बेटर. जेम्स गन डिडंट गिव्ह अ ही जस्ट डिड इट. ही न्यू अगेन त्याला माहिती होतं त्याचं ऑडियन्स काय आहे, कोण बघायला येणार आहे, आणि ही जस्ट डिड इट लाईक यू सेड. त्याचाच सीन आहे. स्नायडर सगळं घेऊन बसलाय. आपण जे सकाळी डिस्कस केलं राईट, मूवीतनं पहिलं बाहेर आल्यावर आपल्याला तो थॉट आला की आपल्याला ते जे वर्ल्ड आहे सुपर हिरोजचं, वी वॉन्ट इंट्रोड्यूस टू इट. वी वर फोर्स्ड इन टू इट. राईट. बट व्हेरी नाईसली. वी वर फोर्स्ड इन सो नाईसली की आपल्याला ते प्रेशराइज नव्हतं झालं की आपण काय बघतो. वी वॉन्ट ओव्हरवेल्म्ड. राईट. बट वी वर जस्ट पुट इन टू अ स्टोरी. तू एका म्हणजे 12-13 वर्षाच्या मुलाला तिकडे बसवलंस, त्याला सुद्धा कळेल, अरे हा ओके ग्रीन लँटर्न. ही विल आस्क क्वेश्चन्स, व्हॉट इज ग्रीन लँटर्न, व्हॉट इज, सो दॅट विल पुट हिम इन टू द वर्ल्ड ऑफ कॉमिक्स. राईट. ॲब्सोल्युटली. एक्झॅक्टली. ॲब्सोल्युटली. सो दॅट्स व्हॉट मे बी जेम्स गन वॉन्ट्स. तेही असेल की लोकांनी जावं, मटेरियल, सोर्स मटेरियल रीड करावं. म्हणजे मी जेव्हा मूवी स्टार्ट केला ना, मला एक्झॅक्टली तो फील आला जेव्हा आपण पुस्तक उचलतो गोष्टीचं आणि पहिली 2 पानं जर चुकून स्किप झाली तर तो तिसऱ्या पानाला जेव्हा वाचतो तेव्हा जे फील येतं ना, बट इट्स स्टील फन. इट्स स्टील फन. इट्स स्टील फन. नाही, मूवी वॉज फन. दॅट इज द पॉइंट. सी, कुठली मूवी असू दे, जस्टिस गँग, जस्टिस गँग. pretty cool references yaar. And post credit scenes, anything you want to say about it? There are 2 post credit scenes. I think आतापर्यंत जी लोक आहेत त्यांनी ऑलरेडी बघितले आहेत. क्रॅक आहे रे, क्रॅक आहे रे पोस्ट क्रेडिट सीन. काय क्रॅक आहे. ह्या पलीकडे आम्ही तुम्हाला काही सांगत नाही. जा आणि बघा. Which scene do you feel is the best scene of the movie? आय थिंक आपल्या दोघांचा तोच आहे. तो लास्टला जो बाहेर येतो, माझा तो आहे. नाही, तुझा आपला वेगळा आहे. माझा फाईट सिक्वेन्स आहे ना, जो कॅमेरा सगळीकडे फिरतोय आणि एंडला ते 2-3 दात उडून कॅमेराकडे. That's the one I am saying. खालून बाहेर येतो. एक्झॅक्टली. तो चेस्ट वरतीच वुमेन. प्रो. ऐका, मला वाटलं तू पण माझ्यासाठी त्या सीनचा हाय पॉइंट तो होता की ते जे दात येत आहेत असे, की केवढे बिंडो कसावी ती लोक, जिकडे अल्ट्रामॅन सुपरमॅनचं काही उपयोग शकत नाहीये, तिकडे हे लोक, त्यांना वाटतं की गर्दीमध्ये आपण जाते म्हणून त्याला थांबवू शकतो. आणि तो कसं बोलतो, ट्राय. लिटरली ट्रोलिंग देम. राईट. अँड वी मिस्ड आउट ऑन वन कॅमिओ. Which one? Superman's dad. Oh yes. अगेन स्पॉइलर. निघा बघा सुपरमॅन्स डॅड. किती अनएक्सपेक्टेड होतं ते. हो यार. पण हा त्याने मुद्दा मांडलाय त्याला इकडे, आणि त्या युनिव्हर्स मधनं या युनिव्हर्स मध्ये. मी असा बघितलं, वेट, इज इट हिम? इज इट हिम? इट्स हिम. कारण गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सीला हिट होण्यामागे त्या कॅरेक्टरचा पण केवढा मोठा हात आहे भाई. ॲब्सोल्युटली. केवढा. जर तुम्हाला माहिती नसेल तर बॅकग्राऊंड सर्च करा. जेम्स गन आपल्या सुपरमॅनचा क्रिप्टोनियन डॅड कोण आहे आणि त्याने गार्डियन्स ऑफ गॅलेक्सीमध्ये काय केलं आहे, काय रोल आहे त्याचा. आय थिंक तुम्हाला आतापर्यंत जी लोक आहेत त्यांनी मोस्टली बघितलेला आहे तो. एनिवेज, I don't know. let's not ruin it. Yeah. तो एक कॅमिओ आहे, लेट्स कीप इट एज अ कॅमिओ फॉर whoever hasn't seen. वीकेस्ट कॅरेक्टर कोणतं वाटलं मूवीतलं? हॉगल. स्टोरी वाईज सिमिलर, येस. ॲक्च्युली somehow Jimmy Olsen was well written and well executed rather than her. Coming back to Hawkgirl, ही शायरावाली हॉकगर्ल आहे की कुठली आहे कळलं नाही ना रे. असं क्लिअर आन्सर नाही आहे. हा, कारण इकडे जॉन हे नाही आहे ना. नाही आहे ग्रीन लँटर्न. हां, बरोबर. आय थिंक फ्युचरमध्ये दे विल एक्सप्लेन मल्टिपल. हा, कारण गाय गार्डनर असाही आपल्या इकडचा नाहीच आहे, तो नंतर झालाय. बरोबर. सो आय थिंक हायल गेलाय, त्याच्यानंतर जॉन येऊन गेलाय आणि त्याच्यानंतर हा आलाय. सो किंवा हा आपलं युनिव्हर्स नाही आहे. ऑलवेज अ पॉसिबिलिटी. मे बी दॅट्स द होल प्रॉब्लेम विथ मल्टिवर्स. या आपल्या ह्याला फॅन्टास्टिक 4ला जो टेक घेत आहेत भाई, लेट्स नॉट, लेट्स जस्ट हाऊ मच वुड यू रेट इट? I think you should go first.
I will rate it 8 out of 10. Yeah, I knew it. There are certain things I feel the story is a little rushed. I understand why. That's why I will also give it 7.5. Right. Similar reason. Not similar. So obviously story was rushed, but there were some points की जिकडे ते मला फार गार्डियन्स ऑफ गॅलेक्सीचा फील आला. Reskinned versions of हां, Guardians of Galaxy. ते चांगलं पण आहे, नाही असं नाही, पण आय गेस जर परत परत तेच तेच होत राहिलं तर प्रॉब्लेम होईल. कोणती अशी मोमेंट वाटली तुला या मूवीत की विच डिझर्व मोर स्क्रीन टाइम? आय थिंक ती जी टेक्नॉलॉजी आहे ना, टेलिपोर्टर टेक्नॉलॉजी त्याची जी होती त्याला थोडा जास्त ना इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे होता. कारण मल्टिपल बरोबर, इट इज सच ओपनिंग आहे जे त्यांनी जे तुम्ही जर सांगताय की मायन्यूट कॅल्क्युलेशनने हे करू शकतं, रिफ्ट देऊ शकतं, मल्टिपल जागेवरती मल्टिपल ह्युमन्स वापरतायत ते सगळे लेक्स लुथर लेवलला नसू शकत. बरोबर. राईट. सो ते का स्टेबल आहेत, काय केलं लेक्सने त्यांना स्टेबल करायला, हे फार अनआन्सर्ड क्वेश्चन. आणि मला माहिती आहे मी फार डिटेलमध्ये घुसतोय, चड्डीत घुसतोय सुपरमॅनच्या, असं झालंय ते. पण जी परत आली आहे द चड्डी रिटर्न्स गाईस, जी चड्डी ह्याने हरवलेली हेनरी कॅविल ह्याला सापडली आहे कॉन्सर्टला. राईट. आणि सुपरमॅनचा मूवी होता, सो वी वॉन्ट डिसअपॉइंट. दादाची चड्डी हरवली ती मला सापडली. नाही, what I was saying is की being a Superman movie, we weren't disappointed. Buildings We were not. नाही, I'm talking in terms of buildings ह्याच्यातही पडल्या. हा यार, मला खूप वाईट वाटलं की तुम्ही ठीक सिटी डिस्ट्रक्शन का करताय या एवढं लेवलचं डॉमिनो सारखे हा, म्हणजे आय मीन ठीक आहे, आय मीन नाही, पण ओव्हरऑल टू ठीक आहे, पण अमेरिका अशी बिल्डिंग पाडण्यात एक्सपर्ट आहे. सो आपल्या इथे पण प्लेन बिल्डिंग मध्ये घुसतात, 3 मजली 4 मजली, पण बिल्डिंग पूर्णच्या पूर्ण खाली कोलॅप्स होत नाही ना आपल्या इकडे. आपल्या इकडे बिल्डिंग ही उभी आहे, 3 मजली बिल्डिंग उभी आहे, शाळेची बिल्डिंग, जिकडे ते प्लेन घुसलंय. ठीक आहे. एनी थिअरी यू हॅव इन माइंड अबाउट दिस मूवी? नो यार, आय जस्ट वॉन्ट टू एन्जॉय दिस मूवी ॲज इट इज राईट नाव. आय डोंट वॉन्ट टू गो इन टू द फ्युचर की ह्याचं काय होईल काय नाही होणार वगैरे. आणि त्यांनी तसं काही दाखवले नाही, त्यांनी फ्युचर काही हिंटही नाही केलंय. पोस्ट क्रेडिट सीन म्हणजे 2 जण बघतायत, क्रॅक सीन. विच एनी थॉट्स, कोणता वाटतो तुला नेक्स्ट जेम्स गनचा मूवी असेल, आय मीन DCU मधला? आय थिंक तो ग्रीन लँटर्नला हात घालेल. स्पेस त्याच्या फार जवळ आहे. मलाही वाटतंय की त्यांनी आता जेवढा इम्पॉर्टन्स दिलाय. ऑल्सो पीस मेकर इज अ कॅरेक्टर दॅट ही कॅन. पीस मेकरची जो सिरीज चालू आहे. राईट. आय थिंक ग्रीन लँटर्न जसं स्नायडर ह्याच्यामध्ये घाण केली आहे ना, सुपरमॅनची घाण केली आहे, त्याने बॅटमॅनची घाण केलेली. बॅटमॅन जस्टिस लीगची भीक मागत नव्हता फिरला कधीच. हो. कारण ज्या लोकांनी जस्टिस लीग बनवलेली आणि बॅटमॅनला इन्व्हाइट केलेलं, इव्हन जस्टिस लीग ॲनिमेटेड सिरीजमध्ये पण ते दाखवलंय. राईट. मी कदाचित चुकीचं असू शकतो, काय कॉमिक्समध्ये असं आहे की बॅटमॅनने जस्टिस लीग केली असेल फॉर्म, मल्टिवर्सेस आहेत. आय एम नॉट सेइंग की मी सगळे कॉमिक्स वाचले अगेन, पण बॅटमॅन त्याच्यामध्ये पण डायनाच्या पुढे असे क्वर्की जोक्स मारतोय आणि हे वगैरे. बॅटमॅन कधीच ऑकवर्ड आणि कधीच कुठल्याच मिस्टेकमध्ये ऑकवर्ड नव्हतं. बॅटमॅननी फ्लर्ट केलं यार, म्हणजे हा फ्लर्ट करतो तो. मी आय एम टॉकिंग अबाउट लाईक यू सेड क्वर्की फ्लर्ट्स विथ ऑकवर्ड फ्लर्ट्स. आय मीन असा बॅटमॅन कधीच ब्रूस वेन पण नव्हता कधीच नव्हता. ही डझंट गिव्ह अ फ्लाइंग एफ अबाउट एनीवन. बिकॉज यू सेड ब्रूस वेन, आय जस्ट रिअलाइज आपण एक मोठा पॉइंट मिस केला. काय? हाऊ वॉज सुपरमॅन अँड क्लार्क केंट? ओ या, वी मिस्ड आउट ऑन इट. सच अ ब्युटिफुल पोर्ट्रेयल. पण त्या लोकांनी पण केवढं मिस केलंय त्याला. हो. फार छोट्या छोट्या याच्यामध्ये येतो. बरोबर. आय थिंक ॲज अ बॉडी लँग्वेज, ठीक आहे, क्रिस्टोफर रिव्ह्ज इज स्टील ओनिंग इट. त्यांनी जो स्विच ऑफ बॉडी लँग्वेज आणलेला. येस, कारण त्याच्याकडे तो म्हणजे त्याचा थॉटफुलनेस होता तो. ते त्याच्याकडे दुसरं थोडंसं जे त्यांनी थोडंसं क्लमझी दाखवलंय. आणि ह्यामध्ये त्यांनी जेव्हा ते अवॉइड केलंय, त्यांनी फार असं काय ते इझिली रायटिंगमध्ये हे केलंय. गाय गार्डनर म्हणतो. बट हॅव यू नोटिस त्याच्यात पण तो हलकासा त्याचा आवाज थिन करतो बोलताना, हलका. तो ऑब्व्हियसली थोडा तर ट्राय करणार ना असं चालताना, पण ही हॅज लाउज्ड अ बिट. पण मग गाय गार्डनर म्हणतोच ना की हिज ग्लासेस, द रेफरन्स टू हिप्नो ग्लासेस. येस. राईट. तो ज्या लोकांना माहीत नाही,
ही एक ऍक्च्युअल गोष्टीची कॉमिकमध्ये रेफरन्स दिलेला आहे. कारण Exactly. यू कॅनॉट, हा आय थिंक सगळ्यात मोठा प्रश्न राहिला आहे की जर तो मास्क घालत नाही तर लोक त्याला ओळखत का नाहीत. तर कॉमिकमध्ये त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं की त्याच्याकडे बेसिकली थोड्या टेलिपॅथिक पॉवर्स आहेत, हिप्नोसिसच्या पॉवर्स आहेत, पण त्या खूप डायल्युटेड आहेत आणि तो जो चष्मा घालतो त्याच्याने त्या ॲम्प्लिफाय होऊ शकतात. हां, आणि जेव्हा तो चष्मा घालतो तेव्हा तो स्लाइटली शॉर्टर आणि चबियर दिसतो राईट. इतर लोकांनी. येस, इतर लोकांना तो वेगळा दिसतो बिकॉज ही इज टेक्निकली मॅन्युप्युलेटिंग देअर हां, त्यांचं परसेप्शन. राईट. हां, तो अगेन पण हे तुला माहितीये रिअल लाईफमध्ये हे वर्क करतं. कधी जोई डॅशनलला विदाउट बँक्स बघितलं ओळखणार पण नाही. पण आय थिंक हे तर म्हणजे वी नो चष्मा पण म्हणजे आपण मी किती वेगळा दिसतो चष्मा जोई घातल्यावर. डॅशनल बद्दल बोलतोय कळलं मला. टीव्ही स्टार आहे. तिचा एक फोटो आलेला कुठल्या तरी फेस्टिवलला का कुठल्या तरी रेड कार्पेटवरती होती तेव्हा तिने केस मागे घेतलेले, चष्मा घातला नव्हता आणि नो वन रेकग्नाइज. नो वन ऍक्च्युली त्याचा फोटो त्यामुळेच त्याच्यामध्ये मीम झालेले की नाव वी अंडरस्टँड वाय सुपरमॅन पुट्स ऑन ग्लासेस अँड नोबडी रेकग्नाइजेस हिम. राईट. नो बट आय एम सो ग्लॅड की जेम्स गनने छोट्या छोट्या मायन्यूट डिटेल्स टाकलेत, फोकस केलेत. आय थिंक क्रिप्टो द सुपरडॉगला टाकणं इन द फर्स्ट प्लेस वॉज अ बिग विन देअर इटसेल्फ. यु नो द फायनल वर्डिक्ट दॅट वी कॅन गिव्ह. गो अँड वॉच दिस मूवी. जा बघा, खूप छान मूवी आहे, खूप एंटरटेनिंग मूवी आहे. ट्रस्ट मी, ह्या मुलाकडनं एका सुपरमॅन मूवीला गुड मूवी बोलवणं हे कठीण आहे. तो ज्या अर्थी बोलतोय यू कॅन ॲक्च्युली गो अँड वॉच इट. पण नाही, सिरियसली सुपरमॅन मूवीमध्ये सुपरमॅन वल्नरेबल दाखवणं, रिलेटेबल दाखवणं आणि प्लस त्याला सुपर दाखवणं आणि मॅन दाखवणं हे एकाच मूवीमध्ये शक्य करणं 2 तासाच्या जेम्स गनच जाणे. पुल इट ऑफ. Yeah. ही कॅन ओनली ठीक पुल इट आहे. ऑफ. सो फुल मार्क्स. स्टोरीमध्ये ऑब्व्हियसली लूप होल असणार होते, आहेत. गॉड नाही आहेत कोणी, म्हणून नेटपिकिंग करायचं आहे म्हणून 7.5 स्टार आहेत. पण डूड, इट्स अन एंटरटेनर. दॅट्स वॉट आय कॅन से. तुम्ही बोर नाही होणार, कंटाळा नाही येणार. चांगला मूवी आहे. फ्युचरमध्ये पण चांगल्या मूवी येत राहतील याचं होप करूया. अँड आय हॅड गॉन इन विथ हाय एक्सपेक्टेशन्स Yeah. अँड स्टील आय एन्जॉयड इट. ठीक आहे. आय हॅड गॉन इन विथ व्हेरी एव्हरेज एक्सपेक्टेशन्स. But that's what I'm saying. When you go with high expectations, it is, Yeah, you're very more good to- yeah. But prone to fail. I liked it. I think we can get back with another movie review soon. Yes. Do you want to? ते डिपेंड करतं, ते ॲक्च्युली डिपेंड करतं लोकांच्या रिस्पॉन्सवर. सो प्लीज आम्हाला कळवा तुमच्या कॉमेंट्स थ्रू, तुमच्या लाईक्स थ्रू आणि तुमच्या शेअर्स थ्रू की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, हा रिव्ह्यूचा एपिसोड कसा वाटला. लवकरच आम्ही आमचा पॉडकास्टचा एपिसोड घेऊन तुमच्याकडे येणार आहोत, ज्याचं नाव आहे द गोंधळ पॉडकास्ट. या. इकडे माझ्या खाली सबस्क्राईबचं बटन असेल, ते प्लीज क्लिक करा. राईट. येस. यू मिस्ड आउट ऑन सबस्क्राईब यार. नो आय डिडंट मिस्ड आउट ऑन सबस्क्राईब. ठीक आहे, सबस्क्राईब केल्याशिवाय त्यांना व्हिडिओज दिसणारच कसले. नाही, सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा. Yes. इट विल हेल्प यू गेट द नोटिफिकेशन. राईट. आय थिंक जस्ट गो अँड वॉच द मूवी, एन्जॉय इट like we did. See you.